नमस्कार मित्रांनो, प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण माझे पाठीमागील व्हिडिओ पाहिले असतीलच. आज एक नवीन आपण टॉपिक घेऊन येत आहे. न्यूमरिकचा UPS आहे, त्याच्यात रिडंडन्सी पाहणार आहोत. ती रिडंडन्सी काय असते आणि कशी ती वर्क करते हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ मधून खूप चांगली माहिती आपल्याला मिळणार आहे. जे इंडस्ट्रीमध्ये काम करतात, जे काही इंडस्ट्रीमध्ये लोक काम करतात त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये किंवा तुम्ही इतर यूट्यूब चॅनलला पाहत असताल की कंट्रोलरची रिडंडन्सी, ABB कंट्रोलर असेल, सिमेन्स असेल, इतर कंट्रोलरची रिडंडन्सी तुम्ही पाहिली असेल. पण UPSची देखील रिडंडन्सी आपल्याला गरजेची असते मित्रांनो. म्हणजे काय की आता जे काय कंट्रोलर असेल, कॉम्प्युटर असेल, तुम्ही आता कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये जाता बघा, आता तिथं काय डायरेक्ट सप्लाय नसतो. तिथं इलेक्ट्रिकल सप्लाय जर गेला तर तिथं UPS असतो. कारण की इन्स्टंटली कॉम्प्युटर जर बंद झाले तर त्या कॉम्प्युटरमधला जे काय डाटा आहे तो करप्ट होऊ शकतो, कॉम्प्युटर हँग होऊ शकतो, कॉम्प्युटर जळू शकतो. पण त्याच्यासाठी तुम्ही कॉम्प्युटर सेंटरमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये तिथं UPS जोडलेले असतात. तसंच आता इंडस्ट्रीमध्ये पाहणार आहोत. आजच्या इंडस्ट्रीमध्ये आपण हे 15 kVAचे न्यूमरिकचे UPS आहेत मित्रांनो. तुम्हाला मी दाखवत आहेत हे UPS आहेत. आता ह्याची आपण रिडंडन्सी पाहणार आहोत. ही सिस्टीम आता त्याच्यावर चाललेली आहे. कंट्रोलर आहेत मित्रांनो. या UPSचा आउटपुट हे कंट्रोलरला दिलेलं असते. तसंच हे कॉम्प्युटर देखील हे आपले UPSच्या सप्लायवरच आहेत. कारण की आपण जर MSCBचा सप्लाय जर ह्याला कनेक्ट केला मित्रांनो, MSCB जर गेली तर ही सिस्टीम जागेवर स्टॉप होऊ शकते. त्याचे अडथळे किंवा ह्याच्यामुळं अपघात होऊ शकतो, कॉम्प्युटर आपले खराब होऊ शकतात, ह्याचा लॉस भरपूर आहे. मग त्याच्यासाठी इंडस्ट्रीमध्ये UPSचा वापर केला जातो. तर आज UPSची रिडंडन्सी आपण पाहणार आहोत मित्रांनो. हे न्यूमरिकचं UPS आहे. तर मित्रांनो, आता हा UPS कुठला चालू आहे हे आपण पाहूया. हा डिस्प्लेचं सिलेक्शन आहे. या फ्रिक्वेन्सी 50 Hz आहे. ओके, आउटपुट फ्रिक्वेन्सी. ही बॅटरी व्होल्टेज पाहणार आहोत. 272 बॅटरी व्होल्टेज आहे. चार्जिंग करंट आहे हा. म्हणजे ही आत्ता सध्या आपण दाखवतो ही व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज 226. ओके, आता ह्याचा आउटपुट व्होल्टेज आपण पाहणार आहोत. किती? 220 सॉरी 2 इंच. हे 226 आहे. 25-26 होते. हे 229. तर मित्रांनो, आता आपण एखादा UPS बंद केला तर एक कुठला पण चालू राहायला पाहिजे UPS. ओके, तर मित्रांनो, हा 1 नंबरचा UPS आहे, हा 2 नंबरचा UPS आहे. तर मित्रांनो, आता आपण रिडंडन्सी UPSची पाहणार आहोत. तर रिडंडन्सी म्हणजे काय एक मी तुम्हाला अजून एकदा सांगतो की कुठलाही एक UPS बंद पडला म्हणजे आता सपोज हा मास्टर UPS आहे, या मास्टरवर लोड आहे आत्ता सध्या. ओके, मग हा मास्टरचाच जर बंद पडला तर सगळी सिस्टीम बंद पडेल. मग त्याच्यासाठी आपण दुसरा एक UPS इथं कनेक्ट केलेला असतो, त्याला रिडंडन्सी म्हणतो. हा UPS बंद झाला तर लोड ऑटोमॅटिकली ह्या दुसऱ्या UPSवर जातो आहे. तर तो कसा जातो आहे ते आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघा मित्रांनो, सध्याचा UPSचा सप्लाय डिस्कनेक्ट करा, बंद करा. तिथं MCB 2 नंबरचा सप्लाय बंद करा. त्याचा 2 नंबर केला बंद करा. 2 नंबर बंद करा. 2 नंबर बंद. चालू करा. ओके, आता ठीक आहे. आता काय करा सर, थांबा 1 मिनट. ओके, UPS मोड. आता 1 नंबरचा सप्लाय बंद करा सर. UPSचा सप्लाय बंद झाला आहे मित्रांनो. UPS मोडला गेलेला आहे, बॅकअपला. ओके, सिस्टीम आपली बंद झाली का? नाही झाली. ओके, सिस्टीम चालूच आहे. म्हणजे हा इनकमिंग बंद झाला आहे, हा चालू झाला आहे. ओके, आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत मित्रांनो. आता हा UPS बंद करणार आहोत.
बंद करण्याची आपली प्रोसेस आहे ह्याची. त्या पद्धतीने आपण बंद करू. झाला बंद. ओके. कुठली सिस्टीम आपली बंद पडली का? पडली का बंद? पडली का? चालू आहे. ओके. अशा पद्धतीने हे याच्यावर लोड गेलेला आहे. आता UPS मोडला गेला. ओके. म्हणजे हा चालू झाला आणि हा बंद झाला. हा बंद झाला आहे. हा बंद झाला आहे आणि 2 नंबरचा UPS आता रन मोडला आहे. ओके. म्हणजे ही सिस्टीम हा UPS बंद झाला, ह्याचं इनकमर बंद झालं, ह्याचं आउटगोईंगसुद्धा आपण बंद केलं, पण आपली सिस्टीम बंद झाली का मित्रांनो? हा कंट्रोलर देखील चालू आहे. तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये कंट्रोलर चालू आहे, ही सिस्टीम चालू आहे. मग अशा पद्धतीने आपण UPSची आज रिडंडन्सी पाहिलेली आहे. बघा, तुम्हाला अजून एकदा दाखवतो, नीट पहा. हा पूर्णपणे बंद झालेला आहे. तुमचा लोड ह्या UPSने घेतलेला आहे 2 नंबरच्या. ओके. तर आता आजची ही UPSची रिडंडन्सी नुम्ब्रिकचा UPS आहे. आपल्याला माहिती नक्कीच आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे टेक्निकल माहिती ही सर्वांना तुम्ही शेअर करा. धन्यवाद.